हिनं काय ऐकलं नाही ना तुमचं काय बोलणं झाली ती, कारण ही आली आहे पुढं आणि आम्ही आलो मागणं. अरे बाबा मला काय माहिती कधी आली आणि तिने काय ऐकलं. अरे माझं तोंड त्या प्राजूकडं होतं ना. अरे हिने खरं ऐकलं असतं ना, ही बुतासारखी गप नसती बसली, काहीतरी बोलली असते संख्याला. अरे पण मला वाटतं तिने काय नाही ऐकलं. हा नसं ऐकलं काय तिने. जाऊ दे. मी काय येडे आहे का? आणि राजा तू स्वतः असशील भूत, समजलं का? आयु हिनं आपलं सगळं बोलणं ऐकली वाटतं. मग तुमच्यासारखी बहिरी नाहीये मी. अगं मधू मी काय बोललोय? संख्या राहू दे नाटकी करायची, तुला नाही जमत ते. तुला माझा ताप होतोय ना? हो तसंच आहे, उगीच तुझ्यावर क्लासला येते मी. पण संख्या एखाद्या माणसाबद्दल वाईट बोलताना ना त्या माणसाचा विचार करायचा रे जरा तू. देवाने तोंड दिले पण काय पण बोलायचं. हे बघ मधू, नाव नको घेऊ माझं. तुझ्यावर नाही येणार आहे मी उद्यापासून क्लासला, आणि तुझ्या माग माग पण नाही करणार आहे. पण संख्या माझी नजर ना तुझ्यावर कायम असणार आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ना 100 वेळा विचार कर. संख्या मधूचा असला अवतार पहिल्यांदाच बघतोय का. हो का मधुलय कडक आहे. हे अरे म्हणजे कडक स्वभावचे. संख्या हे एक चांगलंच झालं गेला का काय? अरे ती बोलली तुझ्यावर क्लासला येणार नाही काय नाही, आपल्या डोक्यात ताप तरी गेला. ताप गेला काय ताप गेला. ती अशी पण म्हणली माझी नजर तुझ्यावर असणार आहे. होय होय बोलली मी पण ऐकलं. अरे तिची नजर असू दे तुझ्यावर, तुला लोड घेऊ नकोस. अरे ती राहिली गावरान आणि ती दिशी तुझ्या फिदा ऐकला का. हे काय बी बोलू नकोस. चला चल. तसं आहे ना, संकेत मुलगा तर खूप चांगला आहे, पण स्वभावाने जरासा गरीब आहे. मी जे जे सर्व काय सांगेल ना ते माझं सगळं ऐकतो. माहीत नाही काय त्याच्यात, पण मला तो आवडतो. अरे संख्या मधुबाला बोलली तुमच्याबरोबर क्लासला येणार नाही, आणि वाटेनं बी कुठे दिसली नाही, आणि इथं बी कुठं नाही. होय र, तिने क्लास बी सोडला असेल ना. माझा तर जीव वर खाली व्हायला लागलाय बघ. आता पण जीवर खाली व्हायला लागला रे. आता कसं झालं संख्या, लग्न पण 5 नवरात्र आलाय पण नवरीच नाही आली. आणि नवऱ्याला काय वाटतं माहिती आहे का, कोण नवरी पळून गेली का काय. ए गबश्या हो गया, तुला नाही काय समजत. अरे मग तुझा का जीवर खाली होतोय हाय का नाही रे. ये संख्या सांग तूच. आता मी काय सांगू. बरं थांब मीच सांगतो. अरे राजा, आपल्या काजजवळचा माणूस जरा इकडं तिकडं दिसायचा बंद झाला का नाही, त्रास होत रे, म्हणून म्हणलं. पण तुझ्या काळजाजवळ ते आहे का? हा अरे पण तिच्या काळजाजवळ तर संख्या आहे, ते तुला माहित नाही का. हे काय बी काय बोलू नकोस, शांत बस. काय नाही अरे असंच बोललो रे, समजून घे की. संख्या तुझ्या काळजाजवळचा माणूस आलाय. गुड मॉर्निंग संकेत. हा अरे हा काय गुड मॉर्निंग बोल की. हा गुड मॉर्निंग. आज क्लास इथंच आहे. इथं बाहेर? अहो बाहेर कसं बसायचं. काय रे देवा, असं कसं तू. क्लास आतमध्येच आहे, इथे का थांबले असं विचारतीये मी. अरे संख्या मस्करी करते रे ती. असं आहे व्हय. बरं बरं चला. हे चला. संकेत तुला काय वाटलं मी क्लासला येणार नाही? नाही असं काही नाही. जिथं संख्या असेल ना तिथंही मधू असणार, समजलं? तर मुलांनो, आपला सिलेबस आता बराच पुढे गेलाय. पण पण काय सर,
मी बोलतोय ना, जरा ऐक की माझं. हा बोला की सर. तर मी जे काही शिकवतोय हे तुम्हाला कळालंय, हे मला कसं कळणार? बरोबर आहे सर. कसं कळणार बरं? पप्पू एक काम कर, तूच पुढे ये बाळा आणि तूच सगळं बोला. अहो नाही सर, काय पण करा, बोला तुम्ही. अरे मग तोंड बांध ठेव की जरा. तर मुलांना त्यासाठी आपण घेणार आहोत क्लासची युनिट टेस्ट. ठीक आहे? म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय समजलंय आणि तुमच्या पालकांना पण समजेल की आपलं पोरगं क्लासला जाते आणि शिकतंय पण ओके. ठीक आहे? आणि त्या पेपरचा रिझल्ट मी तुम्हाला घरी देणार आहे तुमच्या पालकांना दाखवायला आणि त्याच्यावर तुमच्या पालकांची स्वाक्षरी घेऊन यायचं आहे. ठीक आहे? अहो नाही सर, हे काय बरोबर नाही सर. सर आत्ताच मला एवढा लोड आहे आणि तुम्ही एवढं चांगलं शिकवता की सर, मग टेस्टची काय गरज आहे? आणि सर आम्ही कोणीच टेस्टसाठी तयार नाही. हा की नाही रे मित्रांनो? तोंड शिवली का तुमची? बोला की. पप्पू कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुला जर काय प्रॉब्लेम असेल ना तर मी तुझ्या वडिलांशी बोलून घेतो. ठीक आहे? हा सर. नाही सर, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सर. हा घ्या सर टेस्ट. काढ की पुस्तक, आत्तापासून तयारी करतो. मग आपण 2 दिवसांनी युनिट टेस्ट घेणार आहोत. तुम्ही चांगला अभ्यास करा सगळ्यांनी आणि जो कोणी चांगले मार्क पाडेल ना त्याला माझ्याकडून पेन. तर मग घ्यायची युनिट टेस्ट. अच्छा चला आपण पुढे वळूया. हां यार संख्या, या टेस्टची काय गरज आहे लागा? काय करायचं म्हणजे एवढं काय त्यात टेन्शन घ्यायचं? अरे आपली ती बोर्डची एक्झाम आहे. हां अरे एवढं टेन्शन घ्यायला ती साधी एक्झाम आहे. अरे पण लिहायचं काय त्यात? अरे लिहायचं काय म्हणजे? अरे आई बापाने एवढं कष्ट करून पैसे कमवून आपल्या क्लासला धाडले. अरे तू लक्ष दे, अभ्यास कर आणि मग लिखी. का शॉर्टच झाला डोक्याला. अरे नाही तर काय, पण करायचं काय? करायचं काय पण करून या परीक्षेत चांगले मार्क पाडलेच पाहिजेत, नाही तर माझा बाप मला लय मारल. अरे होय तर, माझा बाप तर मला सोलून काढल. काय करायचं? बरं चला, त्या वाजता बघा येईल ती. संख्या ही आता येऊ बुलडरच्या आला, ह्याला अजिबात सोडायचं नाही. मागले सुटलाय ह्याच्या तर आईचं. यार दगड बिगड काय घेतलं आता? आज फक्त तू हात लाव र, नाव तुझं डोकं पडलं. नावाचा राजा हिम्मत दासू पाटील नाही. वय रे, अरे दास कोण आहे? अरे माझ्या फाटाला दासू म्हणतात ना, त्या दासू म्हणतात. ए बाबा, अरे तर टाकते दगड खाली. भांडण बिंडण करायला नाही आलोय, संख्याकडे काम आहे म्हणून आलोय. माझ्याकडं काय काम आहे? हे बघ संख्या, मला आजपर्यंत कधी एक्झाम हे टेस्टमध्ये कधी चांगले मार्क पडलेच नाहीत, त्यामुळं माझा बा मला लय मारतो. अरे बाड्या, तू त्याच लायकी जायस. ए भाड्या, नीट बोलतोय ना? मग वाकड्यात शिरायचं नाही, समजलं का? मागे शांत बस. तुला चांगले मार्क्स पडत नाहीत, मग आम्ही काय करू? 2 दिवसांनी जी टेस्ट होणार आहे त्यात मला चांगले मार्क पडले पाहिजे, कळलं का? मी काय पेपर तपासणार आहे? हे पुढचं कायला बोलतो? तू फक्त मला पेपर दाखवायचा, एवढंच करायचं, मग मला चांगले मार्क पडतीलच की. आणि मी असं का करावं? तुला पैसे भेटतील. काय पेपर दाखवायचं पैसे? ए बाबा, पैसे घेऊन मी असलं काय करणार नाही. अरे विद्या आत्मसात करायची असती, ती अशी विकत घेता येत नाही. ह्याच्या आईला, अरे असला डायलॉग पिक्चरमध्ये चांगलं वाटतं. तू करणार का नाही तेवढं सांग. अरे किती पैसे देणार रे? ए 5 रुपये. आम्ही काय भिकार आहे? हे भिकार आहे. 500 रुपये. काय 500 रुपये? ही संख्या चालते की? हा बरोबर, दाखव. हा दाखवलं. ए राजा मंग्या, हे काय नाही, तो आम्हाला कसं दाखवायचं शाळेत, तसं ह्याला दाखव की. ही गबस. काय नाही बाबा, डन दाखव तुला पैसे, पण आधी पैसे दे की. काम झाल्यानंतर येतो. चल रे. ए तुम्ही जे काय हे केलंय ना, मला पटलं नाही. हा ए तू बस यार, तू फक्त पेपर दाखवायचं काम कर, आम्ही पैसे घ्यायचं काम करतो. संख्या, क्लासच्या मागे ना प्राजूनं बोलवले. मला आणि हिने का बोलवलंय आता? बरं ती जाऊ दे, ये तू जाऊन. अरे तुम्ही पण चाल की. अरे पण आम्हाला कुठं बोलावलं आहे ना रे? अरे चला म्हणलं ना. बरं चला येऊया जाऊन. अरे यार, आता तू यांना कशाला घेऊन आलास? बघ मी काय म्हणलं होतं, चल आता. ही शांत बस. अहो त्यांना असू द्या की, तुम्ही बोला.
बरं ते सगळं जाऊ दे. सरांनी सांगितलं आहे ना की ते युनिट टेस्ट घेणार आहे, तेव्हापासून मला खूप भीती वाटते रे. आणि त्यांनी आजपर्यंत जे काही शिकवलं आहे मला काहीच समजलं नाही. हिला हिला पण पेपर दाखवायचे वाटतं. संख्या 500. काय काय बोलताय ते? काय नाही तुम्ही जाऊ दे. शांत बस की, तुम्ही बोला. बरं ते सगळं सोड. तुला माहिती आहे या युनिट टेस्टला आहे ना मला खूप चांगले मार्क्स पाडायचे आहेत, पण आहे ना माझं काहीच अभ्यास नाही झाला. त्यामुळे ना तू माझा अभ्यास घेशील का? किंवा एक काम करूयात, आपण सोबत अभ्यास करूयात. सोबत? हां, तू उद्या माझ्या घरी आहे आणि उद्याचा क्लास आपण स्किप करूयात. आणि तसंही उद्या माझ्या घरी कोणीच नाही आहे. संख्या आणि घरी अहो मी कसं येणार ना. आणि ती काय ती? एक काम कर, उद्या येताना यांना पण घेऊन ये. अहो पण हे हो बिऊ गप. हा येतो आम्ही. दॅट्स गुड. एक काम करूयात, तुम्ही या उद्या माझ्या घरी, मी तुम्हाला काहीतरी मस्त असं खायला बनवते. चालेल ना? डन ना मग? हा डन. चालेल. उद्या क्लासला येताना जे मारुतीचं मंदिर लागतं ना, त्या मंदिरा शेजारीच माझं घर आहे. याल ना मग? हा ओके. चालतंय. चला भेटूयात मग उद्या. बाय संकेत. ये तुमच्या मायला कशाला हो बोलला रे? ही संख्या अरे कशाला मारतोय? अरे तिच्या घरी गेलो का नाही आपण, तिचं आणि तुझं आणखीन जुळल म्हणून म्हणलं. ये तुझ्या तर ना. अरे संख्या पोरगी तुला स्वतःहून घरी बोलावते या. अरे आपण गेलो ना अभ्यास करूया की म्हणून म्हणलं. अरला का मारुतीचं मंदिर तर मग गेलं. तुला किती करायची? तिथलं कुठलं रे? अरे मी काय म्हणतोय, राहू द्यायचं का जायचं? हे संख्या अरे तिला काय वाटेल? असं कसं बोलतेस तू? थांब जरा. यार थांब अरे आपण इथं आलोय, हे जर कुणाला समजलं ना तर लय अवघड होईल बघ. ही गप तू. अरे तुला मला राजाला आणि त्या प्राजूला एवढ्यालाच माहितीये, बाकी कुठं कोणाला काय माहितीये? संख्या तर मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला ना? आवडलाच असेल. आणि आवडला असेल तर देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.